देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू, तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू घड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू घड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. आज आपण पवित्र शास्त्रातील 2 व्यक्तींविषयी विचार करणार आहोत. त्यांच्या जीवनावर आपण मनन करणार आहोत. आणि या 2 व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये प्रामुख्याने एक जुन्या करारामध्ये आणि एक नवीन करारामधली व्यक्ती आहे. आणि माझी खात्री आहे की आपण सहसा ह्या व्यक्तींविषयी कधी विचार करत नाहीत. देवाचे सेवक संदेश देतात, परंतु बाकीचे जे देवाचे सेवक आहेत ते आपल्या सर्वांना ठाऊक आहेत. अब्राहम, मोशे, दावीद, दानिएल जे संदेश ते आहेत. तसंच नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त, त्याचे 12 शिष्य, संत पौल, ह्या व्यक्तींविषयी आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे, त्यांच्यावर विचार केलेला आहे, मनन केलेलं आहे. परंतु ह्या 2 व्यक्ती यांच्याविषयी सहसा आपण विचार करत नाहीत, त्यांच्यावर मनन करत नाहीत आणि त्यांच्याविषयी आज आपण विचार करणार आहोत. दोन्ही व्यक्तींचं नाव पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं नाही, परंतु माझी खात्रीने माझा विश्वास आहे ह्या दोन्ही व्यक्तींशी आपला फार निकडीचा संबंध आहे. आपल्या प्रत्येकाचा त्याच्याशी एक घनिष्ठ परिचय आहे, संबंध आहे. आणि म्हणून ह्या 2 व्यक्ती कोण आहेत, कशा प्रकारच्या आहेत, त्यांचा स्वभाव धर्म हे आपण आज जाणण्याचा प्रयत्न करूयात. कोण आहेत या 2 व्यक्ती? तर त्यांच्याविषयी पौल इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 22 ते 24 या वचनामध्ये तो लिहित आहे. आणि पौल इफिस 4:22 मध्ये म्हणतो, तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे. तर तुम्ही आपल्या मनाच्या वृत्तीने नवे व्हावं आणि नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा जो देवसदृश्य नवा मनुष्य तो तुम्ही धारण करावा. पुन्हा एक वार त्या वचनावर आपण मनन करूया, विचार करूयात. पुन्हा एकदा ते सांगतो. इफिस 4:22 मध्ये म्हटलेलं आहे. त्या 2 व्यक्ती कोण आपण यावेळेस लक्षात आला असेल आपल्या. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, कारण तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे. तुम्ही आपल्या मनोवृत्तीमध्ये नवीन केले जावं आणि पवित्रता व नीतिमत्व यांनी युक्त असा देव सदृश्य जो नवा मनुष्य तो तुम्ही धारण करावा. कोण आहे त्या 2 व्यक्ती? आपल्या सर्वांच्या परिचयाचा आला असेल. एक तर जुना मनुष्य आणि दुसरा म्हणजे नवा मनुष्य. या 2 मनुष्यांविषयी आज आपण विचार करणार आहोत. आणि संत पौल आम्हाला सविस्तरपणे त्यांची माहिती देतो. हा जो जुना मनुष्य आहे तो कपटाच्या वासनांनी युक्त आहे असं तो म्हणतो. जुना मनुष्य म्हणजे कोण? तो संपूर्ण मनुष्य आमच्यामध्ये असतो. आमचा जो स्वभाव धर्म आहे, आदामापासून आम्हाला मिळालेला जो जुना मनुष्य, जो कपटाच्या वासनांनी म्हणजे पापाने युक्त असा आहे, जो पापाकडे सरसावतो, पाप करण्यामध्ये ज्याला सुख मिळतं, आमचा जो त्यातला एक स्वभाव आहे तो जुना मनुष्य हा कपटाच्या वासनांनी युक्त आहे. तो आमच्या प्रत्येकामध्ये असतो, आम्ही प्रत्येकजण त्याला अनुभवतो. आणि मग नवा मनुष्य आहे, तो म्हणतो हा मनुष्य नीतिमत्व पवित्रता यांनी तो युक्त आहे. एक नवा मनुष्य सुद्धा तुमच्यामध्ये आहे. अदृश्य स्वरूपात तुमच्यामध्ये तो वास करतो आणि हा नवा मनुष्य पवित्रता व नीतिमत्व यांनी तो युक्त असतो. ह्या नव्या मनुष्याला पाप करायला आवडत नाही. ह्या नव्या मनुष्याला पापाचा तो तिरस्कार करतो, त्याला पापाचा तिटकारा आहे आणि तो पवित्रता व नीतिमत्व यांनी तो पूर्ण भरलेला आहे. जुना मनुष्य हा नाश पावत आहे असं तो म्हणतो. तो नाशासाठी नेमलेला आहे. परंतु नवा मनुष्य हा देव सदृश्य असल्या कारणाने तो अविनाशी आहे, तो अमर आहे. आणि तो म्हणतो हा जो तुमच्यातला जुना मनुष्य आहे, जो कपटाच्या वासनांनी युक्त आहे, ज्याचा नाश होत आहे, त्याचा तुम्ही त्याग करावा. आणि जो नवा मनुष्य
नीतिमत्व व पवित्रतेने युक्त असा जो देवासदृश आहे तो तुम्ही धारण करावा असं आम्हाला तो सांगत आहे. आणि म्हणून आज आमच्या प्रत्येकामध्ये असलेला जुना मनुष्य ज्याचा आम्ही त्याग केला पाहिजे आणि नवा मनुष्य जो आम्ही धारण केला पाहिजे त्याच्याविषयी आज आपण या ठिकाणी थोडा वेळ विचार करणार आहोत. आणि मग हे प्रकरण कसं करायची, प्रक्रिया कशी आहे हे सांगताना तो म्हणतो, जर तुम्हाला तुमच्यातला कपटाच्या वासनाने युक्त असा जुना मनुष्य जो पापाकडे सरसावतो, पापाकडे ज्याची प्रवृत्ती आहे त्याचा तुम्हाला त्याग करायचा असेल आणि नवा मनुष्य जो पवित्रता व नीतिमत्वेने युक्त असा आहे त्या पण केली जायचीत, अर्पण व्हायला जायचीत. आणि जर तुम्ही नियमशास्त्र वाचलं तर नियमशास्त्राच्या नियमाप्रमाणे तत्कालीन यहुदी लोकांना 5 प्रकारची अर्पणे वाहण्याचं परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती. आणि ती अर्पणं म्हणजे होम अर्पण, पाप अर्पण, दोष अर्पण, शांती अर्पण आणि अन्न अर्पण. ही अर्पणं त्यांच्या गरजेनुसार ते यहुदी लोक परमेश्वराला व्हायचे. आणि समजा होम अर्पण तुम्हाला करायचं असेल, देवाला व्हायचं असेल, तर मग परमेश्वराने त्यांना एक नियम दिला होता. एखादं कोकरू किंवा मेंढरू 1 वर्षाचा नर, अदृश्य, अव्यंग, तो लंगडा नसावा, तो लुळा नसावा, आंधळा नसावा, रोगी नसावा, निर्दोष असा 1 वर्षाचा कोकरू तुम्ही घ्यायचा, तो वधायचा, त्याचं रक्त काढून त्याचे तुकडे करून तो वेदीवर अर्पायचा. आणि ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण कोकरू त्याचे तुकडे करून वेदीवर ठेवता त्यावेळेस तो संपूर्ण परमेश्वराला समर्पित आहेत असं समज लावून ते परमेश्वराचं अर्पण व्हायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर तुमचा कुठला अधिकार हा नसला पाहिजे. एकदा ते वेदीवर ते अर्पण ठेवलं की ते परमेश्वराचं झालं, ते पवित्र आहे असं समजून आम्ही ते अर्पण व्हायचं आहे. उपासनेमध्ये आम्ही दानार्पण घेतो. ज्यावेळेस आम्ही दानार्पण घेत असतो त्यावेळेस परमेश्वराच्या भांडारामध्ये टाकण्यासाठी कुणी आम्हाला कधी जबरदस्ती करत नाही. कारण पावणाला आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही आपल्या मनात येईल त्याप्रमाणे द्या. कुणी दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, तर संतोषानं देणारा देवाला आवडतो. आणि ज्यावेळेस दानार्पणाची पिशवी आपल्या समोर येते, कुणी आपल्याला टाकायला जबरदस्ती करत नाही. समजा तुमची इच्छा नसेल तर पिशवी पुढे जाते, आपण ते दानार्पण केलं नाही तरी चालू शकते. पण जेव्हा तुम्ही दानार्पण करता ते दान त्या पिशवीमध्ये जातं, देवाच्या भांडारामध्ये जातं.
ती दान पण या ठिकाणी आणून आपण परमेश्वरासाठी त्यासाठी प्रार्थना करतो, ते दान आशीर्वादित करतो. ते दान आशीर्वादित झाल्यानंतर त्या दानावर तुमचा आता कुठलाही हक्क राहत नाही. आता ते दान परमेश्वराला समर्पित झालेले आहे. तिथून पुढे तुम्ही ते दान परत घेऊ शकत नाही, कारण ते देवाच्या वेदीवर समर्पित केलेलं दान आहे. त्याचप्रमाणे संत पौल आम्हाला सांगत आहे, तुम्ही आपली शरीरे जिवंतपणे त्याला समर्पण करा. आता आम्हाला अर्पण करायचं आहे. कुठलं अर्पण? होम अर्पण नाही, पाप अर्पण नाही, जुन्या करारासारखं कोकरं, मेंढरू किंवा होले किंवा पारवे हे अर्पायचे नाहीत. आमचं शरीर जिवंतपणे समर्पित करायचं आहे. परंतु एक लक्षात ठेवा, जर तुम्ही निश्चय केला की आजपासून माझं शरीर जिवंतपणे मी त्याला समर्पित करणार, एकदा ते वेदीवर समर्पित केलं मग ते तुमचं अर्पण राहत नाही, त्याच्यावर तुमचा कुठलाही हक्क राहत नाही. ते परमेश्वराचं आहे, ते परमेश्वरालाच इथून पुढे व्हायला पाहिजे, हे आपण कटाक्षाने लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि मग जे आम्ही समर्पण करणार आहोत, अर्पण करणार आहोत, हे जिवंतपणे करायचं आहे. जुन्या करारात जिवंत समर्पण कधीच कुणा ऐकलं नव्हतं. पण जर आम्हाला आमची शरीरे जिवंतपणे अर्पण करायचे असं पौल आम्हाला रोम 12:1 मध्ये सांगतो, तर मग ते अर्पण कसं असलं पाहिजे? आमच्या शरीराचा प्रत्येक अवयव घेऊन तो वेदीवर परमेश्वराला समर्पित करायचा आहे. उदाहरणार्थ आमचे डोळे, परमेश्वराला म्हणायचे आज माझ्या शरीराचं जिवंतपणे मी तुला समर्पण करतो, माझे डोळे मी तुझ्या वेदीवर ठेवलेले आहेत, ते तुला समर्पित आहेत. याचा अर्थ काय? आत्तापर्यंत ह्या डोळ्यांनी अनेक नको त्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत परमेश्वरा. होय, अनेक आकर्षक गोष्टी पाहून त्याचा मला लोभ झालेला आहे, आणि म्हणून लोभ धरून हे 10वी आज्ञा मी अनेक वेळा ह्या डोळ्यांनी मोडलेली आहे. ह्या डोळ्यांनी मी नको त्या घाणेरड्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. एखादं मॅगझिन असेल, एखाद्या इंटरनेटवर काही गोष्टी असतील, त्या गोष्टी मी त्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. अश्लील घाणेरडे दृश्य मी पाहिलेले आहेत. आजपासून हे डोळे मी तुला समर्पित केलेले आहेत, हे वेदीवर ठेवलेले आहेत. येथून पुढं तुझ्या दृष्टिकोनातून योग्य व उचित त्याच गोष्टी मी त्या ठिकाणी पाहणार आहे. हे डोळे मी तुला समर्पित केलेले आहे. प्रभू येशूने आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे, डोळा हा शरीराचा दिवा आहे. ज्याचा डोळा निर्दोष त्याचं संपूर्ण शरीर प्रकाशमय आहे, ज्याचा डोळा सदोष संपूर्ण शरीर अंधकारमय आहे. आणि म्हणून तो म्हणतो, जर तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यास प्रवृत्त करत असेल तर उपटून टाकून दे, कारण तुझं संपूर्ण शरीर नरकात जावं यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचं आहे. असे हे डोळे, हे प्रभू येशू, मी तुझ्या वेदीवर आता समर्पित करत आहे. माझी जीभ, आत्तापर्यंत मी असं एक वेळा असभ्य भाषण केलेलं आहे, इतरांची निंदा केलेली आहे, नालस्ती केलेली आहे, अपमानास्पद शब्द इतरांना वापरलेले आहेत. होय, मी एखादं उणे काढलेले, एखाद्याला दोष दिलेला आहे, शिवाय गाळ्या केलेले, शिवाय शाप दिलेले आहेत. ही संपूर्ण जीभ आता मी तुझ्या वेदीवर समर्पित करत आहे. आणि ह्या जिभेविषयी याकोब आम्हाला स्पष्टपणे सांगतो. तो म्हणतो, ही जी जीभ आहे ना, ती अनितीचं भुवन आहे. ही जीभ म्हणजे एक आग आहे जी संपूर्ण वणवा पेटू शकते. आणि म्हणून तो म्हणतो, जीभ ही अनितीचं भुवन आहे. कुठल्याही मनुष्याला हे जिभेवर वश करणं हे त्याला शक्य झालेलं नाही. आणि म्हणून तो म्हणतो, ही जीभ ही शांतता रहित असून दुष्ट आहे, आणि ती प्राणघातक विषाणे भरलेली आहे. अशी ही जीभ परमेश्वरा मी तुझ्या वेदीवर आता समर्पित करत आहे. तुझ्या दृष्टिकोनातून योग्य आणि तुला वाटतं तेच शब्द या जिभेतून बाहेर पडतील. त्याचप्रमाणे आमचा प्रत्येक अवयव, माझे कान, माझे हात, माझे पाय, माझं अंतःकरण, माझं मन, कपटाने भरलेलं कपटी अंतःकरण माझ्याकडे आहे. अनेक प्रकारचे राग आणि द्वेष या अंतःकरणात भरलेले आहेत. इतरांबद्दल आमच्यामध्ये घृणा आहे, इतरांना आमच्याबद्दल त्या ठिकाणी द्वेष असलेला आहे. हे संपूर्ण कपटी अंतःकरण मी तुझ्या वेदीवर सादर करतो. इथून पुढे तुझ्या दृष्टिकोनातून योग्य तेच या अंतःकरणातले विचार असतील. परंतु हे संपूर्ण त्या वेदीवर सादर केल्यानंतर पुन्हा ते आम्ही घ्यायचं आणि पुन्हा आमच्या स्वार्थासाठी वापरायचं, असं कदापि होऊ नये. नाही तर आम्ही स्वतःची फसवणूक करत आहोत. एकदा का माझं शरीर त्याला समर्पित केलं की संपलं, मग ते देवाचं झालं. आज जर तुमचं शरीर जिवंतपणे समर्पण करण्याचा निश्चय तुम्ही परमेश्वराला केला असेल, तर मग येथून पुढे तुमच्या शरीरावर तुमचा ताबा राहत नाही, ते देवाचं होतं. त्याचा देवाचा ताबा त्याच्यावर येतो. आज जर तुमचं शरीर जिवंतपणे प्रत्येक अवयव तुम्ही त्या वेदीवर समर्पित केला असेल, तर त्या शरीरावर तुमचा इथून पुढे कुठलाही हक्क राहत नाही. ते देवाला पवित्र केलेले, त्याच्या वेदीवर समर्पित केलेले, इथून पुढे त्याचा उपयोग तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही करू शकत नाही. हे मी लक्षात घेणं गरजेचं आहे.
जर तुमचं शरीर तुम्ही समर्पित केलं असेल तर त्या शरीरावर कुठलाही हक्क अधिकार हा तुमचा राहत नाही. प्रत्येक घेतलेला निर्णय हा परमेश्वराच्या दृष्टिकोनातून योग्य असला पाहिजे. तुमचा स्वतःचा निर्णय देखील तुम्ही स्वतः घेऊ शकत नाही, कारण आता ते वेदीवर समर्पित केलेलं आहे. आणि म्हणून आज जर आम्ही ठरवलं की आमचा जुना मनुष्य आम्हाला काढून टाकायचा आहे, हा पवित्रतेने व नीतिमत्वाचा जो नवी मनुष्य आहे तो मला धारण करायचा आहे, त्यासाठी माझं शरीर जिवंतपणे मी तुला समर्पित करणार आहे, तर मग कवी म्हणतात त्याप्रमाणे ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. मनात येई विचारत होतो ख्रिस्तार्पणमस्तु. हे परमेश्वरा, आजपासून माझ्या मनामध्ये येणारा प्रत्येक विचार तुझ्या वेदीवर मी आता समर्पित केलेला तुला अर्पण करतो. प्रत्येक विचार शुद्धच असणार आहे, जो तुला प्रिय असेल असेच विचार मी करेल. उच्चारांचा प्रवाह सगळा ख्रिस्तार्पणमस्तु. माझे जे उच्चार आहेत ते मी आता वेदीवर समर्पित केलेले आहेत. इथून पुढचे प्रत्येक उच्चार तुला प्रिय आणि तुला योग्य वाटतील तेच माझे उच्चार असतील. आचारांची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु. जे माझे आचार आहेत, माझी प्रत्येक कृती ही आता वेदीवर मी समर्पित करत आहे. तुला प्रिय असणारीच मी प्रत्येक कृती करणार. मी पण माझे ख्रिस्तार्पणमस्तु. आमचं जिवंत शरीर जर आम्ही त्याला समर्पित केलं तर तो जुना मनुष्याचा आम्ही त्याग करून एक नवी मनुष्य आम्ही धारण करणार आहोत, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवूयात की हा नवा मनुष्य फार महत्त्वाचा आहे. आम्हाला जे परमेश्वराला जिवंतपणे त्या ठिकाणी शरीर अर्पण करायचं आहे. जुना मनुष्याचा त्याग करून आम्हाला नवा मनुष्य धारण करायचा आहे. आणि ही जी एक मनामध्ये झगडा आहे, हा झुंज आहे, हा त्या ठिकाणी स्वतः संत पौल जो देवाचा महान सेवक तो देखील त्या ठिकाणी बोलून दाखवतो. रोमकरासपत्राचा 7वा अध्याय याच्यामध्ये त्याच्या जीवनाची स्वतःची कथा आणि व्यथा तो स्वतः त्या ठिकाणी सांगत आहे संत पौल. लक्षपूर्वक ऐकूयात. हा संत पौल अतिशय कळकळीने मनापासून आपल्या जीवनाची कथा सांगत आहे. रोमकरासपत्राच्या 7व्या अध्यायामध्ये सुरुवात करण्यापूर्वी तो एक त्याला टायटल किंवा मथळा देतो, आणि ते टायटल असं आहे, मनुष्याच्या दैहिक व आत्मिक भावनांचा लढा. संत पौल रोमी साम्राज्याविरुद्ध लढत तर होताच, जे सर्व प्रकारचा प्रतिकार त्याला विरोध होता त्यावर लढत होताच, पण त्याच्या शरीरामध्ये त्याच्या मनामध्ये देखील एक झुंज, एक युद्ध, एक लढा चालू आहे. हा लढा कुठला आहे? दैहिक भावना आणि आत्मिक भावना यांचा एक लढा, एक झुंज त्याच्या मनामध्ये चालू आहे. अर्थात दैनिक भावना म्हणजे कुठली दुसरी तिसरी नसून तो जुना मनुष्य त्याच्यामध्ये आहे. जो जुना मनुष्य पापाची प्रवृत्ती त्याच्याकडे आहे, पापाकडे सरसावतो, पापामध्ये ज्याला सुख वाटतं, तो जुना मनुष्य त्याच्यामध्ये जागृत आहे, तो देखील त्या ठिकाणी त्याला प्रवृत्त करतो. त्याचप्रमाणे जी आत्मिक भावना म्हणजे नवा मनुष्य, पवित्रतेने नीतिमत्वाने युक्त असा नवा मनुष्य तो देखील त्याच्यामध्ये आहे. जुना मनुष्य आणि नवा मनुष्य जसे दोन कुस्तीवीर एकमेकाशी कुस्ती करतात, दोन मुष्टियुद्ध करणारे लोक एकमेकाविरुद्ध झुंज करतात, तसा जुना मनुष्य आणि नवा मनुष्य याची एक झुंज, एक लढाई, एक युद्ध त्याच्या मनामध्ये चाललेलं आहे. आणि तो ते त्या ठिकाणी सांगत आहे. तो म्हणतो, मला ठाऊक आहे माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावामध्ये काहीच चांगले वसत नाही, कारण जे चांगले मी करू इच्छितो ते मी करत नाही, आणि जे करू नये असं वाईट तेच माझ्या हातून घडतं, आणि जे करू नये असं वाईट ते माझ्या हातून घडतं ते मी करत नाही, तर माझ्या ठाई वसणारं पाप ते करत आहे. त्याला काय सांगायचं आहे? माझ्या ठाई वसणारं पाप म्हणजे जो जुना मनुष्य आहे, जो आदामापासून मला मिळालेला आहे, जो पापामध्ये सुखावतो आणि पाप करण्याला मला प्रवृत्त करतो, तो जुना मनुष्य माझ्यामध्ये जागृत आहे, तो खूप ताकदवर आहे, सामर्थ्यशील आहे, आणि तो काय करतो? तो मला माझ्या चांगल्या गोष्टी करू देत नाही. ही एक झुंज त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून संत पौल पुढे म्हणतो, माझा अंतरात्मा, आता अंतरात्मा म्हणजे कोण? नवा मनुष्य. माझा अंतरात्मा नियमशास्त्रामुळे हर्ष करतो, परंतु माझ्या अवयवात मला एक वेगळाच नियम आढळतो, आणि तो अवयवातला नियम माझ्या मनाच्या नियमाशी लढतो, झगड करतो, झुंज करतो, आणि त्याला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. किती मी कष्टी मनुष्य, या मरणाधीन देहापासून मला कोण सोडवेल? संत पौलामध्ये देखील या जुना मनुष्य आणि नवा मनुष्य याची त्याकडे झगडा आणि झुंज चालू आहे. तो तुम्हाला खूप गोष्टी करायच्या वाटतात, पण हा जो जुना मनुष्य आहे मला चांगल्या गोष्टी करू देत नाही, वाईट गोष्टी करू नयेची माझी इच्छा आहे, पण हा जुना मनुष्य इतका प्रबळ आहे की तो मला वाईट गोष्टी करण्यासच प्रवृत्त करतो.
होय, दोघंही लढतात, जुना मनुष्य नवा मनुष्य. माझी मनोवृत्ती लढत असते, परंतु त्यामध्ये हा जो जुना मनुष्य आहे तोच नेहमी विजय होतो. आणि त्यामुळं ज्या चांगल्या गोष्टी ते मी करत नाही, जे करू नये ते वाईट, तेच माझ्या हातून घडतं. किती मी दुर्दैवी मनुष्य म्हणतो, किती मी कष्टी मनुष्य, मला या मरणाधीन देहापासून कोण सोडविल, असं त्या ठिकाणी तो विचार करत आहे. आणि मग पुढं त्याचंच उत्तर तो रोमकरास पत्राच्या 8व्या अध्यायात 2ऱ्याच वचनात तो देतो. तो म्हणतो, ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम आहे त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केलेला आहे. हेच त्याचं उत्तर आहे. येशू ख्रिस्तामधील जीवनाच्या आत्म्याचा नियम, जो नवा मनुष्य तुम्ही धारण केलेला आहे, जो पवित्रतेने नीतिमत्वाने युक्त असा आहे, तो तुम्हाला पाप व मरण यांचा जो नियम म्हणजे जुना मनुष्य यापासून मुक्त करायला तो समर्थ आहे. आणि त्यासाठी आम्ही झटलं पाहिजे. ही झुंज आम्ही नेहमी केली पाहिजे. नवा मनुष्य याला आम्ही सामर्थ्यशाली करून या जुना मनुष्याला आम्ही त्या ठिकाणी ठार मारलं पाहिजे. आपल्या आत्म्याने तुमच्या शरीराचे कर्मे ठार मारा, हे तू पुढे आम्हाला सांगतो. आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, प्रत्येक वेळेस ही झुंज करताना ही आम्हाला स्वतः करता येत नाही. तुमच्या शक्तीने सामर्थ्याने किती तुम्ही प्रयत्न केला तर ते शक्य होत नाही, कारण हा जुना मनुष्य तुमच्यातला आदामापासून मिळालेला हा अतिशय प्रबळ आहे. आणि म्हणून जकर्या म्हणतो त्याप्रमाणे, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे पण माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. ज्यावेळेस तो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्ही घेता, त्या दैवी सामर्थ्याने ह्या जुन्या मनुष्याचा, पापाकडे प्रवृत्त असलेल्या मनुष्याचा त्याग करून तुम्ही नीतिमत्व आणि पवित्रतेने भरलेला नवा मनुष्य हा तुम्ही धारण करणं शक्य होतं. पण ते केवळ त्या पवित्र आत्म्याने होऊ शकतं. ह्या जुन्या मनुष्याचे गुणधर्म सांगताना आम्हाला थोडंसं जर विचार केला, कल्पना केली, तर जुना मनुष्य आणि नवा मनुष्य यांच्या दोन प्राण्यांची त्या ठिकाणी आपण तुलना करू शकतो. हा जो जुना मनुष्य आहे तो जणू काय एखाद्या डुकरासारखा आहे. आता डुक्कर हा प्राणी आपल्या सर्वांना परिचयाचा आहे, नाही का? डुक्कर आपल्याला कुठं दिसतं बरं? एखाद्या सुंदरशा बागेमध्ये आपल्याला कधी डुकरं दिसतात का असे? किंवा एखादी पॉश सोसायटी आहे आणि त्या ठिकाणी डुकरं फिरत आहेत, डुक्कर कुठं दिसतं आपल्याला? जिथं उकिरडा आहे, घाण आहे, गलिच्छ ठिकाणी आहे, दुर्गंधी सुटलेली आहे, त्या गाळात जाऊन त्याला लोळणं हा त्याचा स्वभाव धर्म आहे. आणि जुना मनुष्य अगदी तसाच आहे. आमच्यामध्ये जुना मनुष्य प्रबळ झालेला आहे आणि पापात सुखवणं त्याला आवडतं, पापात लोळायचं. देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची फुशारकी या पापात लोळून पापाचं सुख भोगणं, ह्यामध्ये जुना मनुष्य आमचा सबळ असतो, त्याला ते खूप आवडतं. तो डुकरासारखाच तो जुना मनुष्य आहे. पण ज्या वेळेस तुम्ही त्या पवित्र आत्म्याला आमंत्रित करून पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागून त्या जुन्या मनुष्याचा त्याग करायचा आहे आणि नवा मनुष्य मला धारण करायची इच्छा तुम्ही प्रगट करता, त्यावेळेस तो पवित्र आत्मा आंतरिकपणे तुमचा स्वभाव बदलतो. आणि तो स्वभाव असा करतो की डुकराचा स्वभाव जाऊन तुमच्यामध्ये एका मांजरीचा स्वभाव येतो. आता मांजर हे प्राणी देखील आपल्याला माहिती आहे. मांजरीला घाणीत लोळायला आवडतं का? मांजर स्वतःला स्वच्छ राखते, प्रत्येक वेळेस स्वतःला चाटून ती स्वच्छ करते, कारण घाण आणि घाणीत लोळणं हा तिचा स्वभावच नाही आहे. तिला किती आपण मोकळं सोडलं तरी ती घाणीत जाणार नाही. समजा चुकून एखाद्या वेळेस ते मांजर घाणीत पडलं तर ती डुकरासारखं लोळण्यामध्ये आनंद घेईल का? ताबडतोब ती बाहेर उठते आणि त्या घाणीतून बाहेर येऊन स्वतःला स्वच्छ करते. तोच नवा मनुष्य आम्हाला धारण करायचा आहे. आम्ही मनुष्य प्राणी आहोत, आम्ही चुकतो, कदाचित आमच्याकडून पाप होतं, पण ज्या क्षणी आमच्याकडून पाप झालं ताबडतोब त्यातून बाहेर पडायचं, पापाबद्दल पश्चाताप करायचा, क्षमा मागायची आणि नवा मनुष्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे उत्तरोत्तर आमची आत्मिक उन्नती होऊ शकते आणि जुन्या मनुष्याचा त्याग करून आम्ही नवा मनुष्य धारण करू शकतो. पण ते केवळ आणि केवळ पवित्र आत्म्याच्या साहाय्याने, आमच्या स्वतःच्या सामर्थ्याने ते कधीच होत नाही. ह्या जुन्या मनुष्याविषयी सांगताना संत पौल कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 8व्या वचनात तो म्हणतो, आता क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा, आपल्या मुखाने शिवीगाळी हे सर्व तुमच्यापासून दूर हो. एकमेकाशी लबाडी करू नका, कारण तुम्ही आपल्या जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकलेला आहे. पहा, या ठिकाणी न कळतपणे संत पौल आपल्याला जुन्या मनुष्याचे गुणधर्म सांगत आहे. कोणते गुणधर्म आहेत? क्रोध जुन्या मनुष्याचा स्वभाव आहे, संताप, दुष्टता, निंदा,
शिवीगाळी आणि एकमेकाशी लबाडी करणे, हे सर्व त्या जुना मनुष्य त्याने युक्त आहे. आणि म्हणून तो म्हणतो हे सर्व तुम्ही जुन्या मनुष्याला त्या कृतीसहित काढून टाका. हे तुमच्याकडून न हो, कारण जुन्या मनुष्य हेच सगळ्या गोष्टी करतो. जुना मनुष्याला आमच्यामधून काढून टाकलं पाहिजे. जुना मनुष्य आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतो. आणि म्हणून संत पौल काढायचं कसं हे देखील तो आम्हाला सांगत आहे. हा जुना मनुष्य, आपण म्हणतो की आता मला जुना मनुष्य कळलेला आहे, तो पापाने युक्त आहे, आम्हाला तो पापाच्या खाईत लोळतो आणि आम्हाला तो देवाविरुद्ध पाप करण्यास प्रवृत्त करतो. असा माझा जुना मनुष्य माझ्यामध्ये प्रबळ झालेला आहे. तो शक्तिशाली आहे आणि प्रत्येक वेळेस तो जिंकतो आणि मी हारतो. करावं असं वाटतं ते होत नाही, करू नये तेच माझ्या हातून करतं. हा जुना मनुष्य काढायचा कसा, हा प्रश्न तुमच्या समोर असेल. आता कसा काढायचा, 2-3 मार्ग कदाचित आपल्याला सुचतील. आपल्या मंडळीमध्ये काही अगदीशय नम्र आणि लीन लोक आहेत आणि ते म्हणतील हा जुना मनुष्य माझ्या जीवनातून काढताना मी त्याला विनंती करेल, बाबा रे आता खूप वर्ष तू मला छळलंस, मला पिडलंस नाही का, बरेच दिवस झाले आता आणि तुझ्या इच्छेप्रमाणे वागत आहेत, तर आता एक काम कर, कृपा करून तू माझ्या जीवनातून निघून जा, मी तुला हात जोडतो, पण इथून पुढे तू येऊ नको. असे नम्र लीन लोक काहीतरी म्हणतील, अशा प्रकारे काढायचं म्हणतील. काही लोक थोडे तापट स्वभावाचे असतील आणि ते काय म्हणतील, आत्ताच्या आता तू इथून गेलं पाहिजेस, आता इथून पुढं तुझं माझं काही संबंध नाही, आत्ताच्या आता माझ्या जीवनातून तू बाहेर जा, असे काही लोक म्हणतील नाही का. परंतु ह्या जुन्या मनुष्याला कसं काढायचं, परमेश्वर संत पौल आम्हाला एक आज्ञा देत आहे. जुन्या मनुष्याला काढण्याचं एकच आणि एकमेव मार्ग रोमकारास पत्र याचा 6वा अध्याय आणि 6वं वचन. त्यामध्ये संत पौल म्हणतो, पापाच्या अधीन असलेलं आपलं शरीर नष्ट होऊन यापुढे आपण पापाचं दास्य करू नये म्हणून मी तो जुना मनुष्य त्या वधस्तंभावर खेळलेला आहे. हा एकमेव मार्ग आहे की ज्याद्वारे तो जुना मनुष्य आमच्या जीवनातून जाऊ शकतो. त्याला त्या वधस्तंभावर खेळलं पाहिजे. काही विनंती करून उपयोग नाही, रागवून उपयोग नाही, सरळ त्या जुन्या मनुष्याला घ्या, त्याला वधस्तंभावर खेळल्याशिवाय तुमच्या जीवनातून जाणार नाही. या एकमेव मार्गाने तो जुना मनुष्य तुमच्यातून जाऊ शकतो. प्रियांनो, 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर माझ्या पापांसाठी मरण पावला, जगाच्या पापासाठी मरण पावला, जगाचा तारणार तो आहे. हे सर्व सत्य आहे. ही आमची स्वार्थ आहे, हीच आम्ही स्वार्थ सर्व जगाला सांगतो, परंतु हे अर्ध सत्य आहे. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, सत्य आहे, पण अर्ध सत्य आहे. खरं सत्य किंवा पूर्ण सत्य हे आहे, जसा येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला तसा माझा जुना मनुष्य, पापयुक्त असा जुना मनुष्य, कपटाच्या वासनाने भरलेला जुना मनुष्य मला देखील वधस्तंभावर खेळलं पाहिजे, नाहीतर त्याचं मरण माझ्यासाठी व्यर्थ आहे. ह्या वधस्तंभाला 2 बाजू आहेत. या बाजूला आपण पाहतो येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला आहे. जर तुम्ही ह्या वधस्तंभाच्या मागे जाऊन पाहिलं तर तुमचा जुना मनुष्य त्या ठिकाणी खेळलेला तुम्हाला दिसलाच पाहिजे, नाहीतर तो जुना मनुष्य तुमच्या जीवनातून जाणार नाही. त्या जुना मनुष्याला ठार मारा, तुम्ही त्याला वधस्तंभावर खेळल्याशिवाय तुमच्या जीवनातून तो जाणार नाही. त्या जुन्या मनुष्याची त्याला कुठली दयामाया दाखवू नका, त्याला कुठली गय त्याची करू नका, कठोरपणे त्याला त्या वधस्तंभावर खेळल्याशिवाय तो तुमच्या जीवनातून जाणार नाही. यू हॅव टू बी रूथलेस विथ दॅट ओल्ड मॅन. जुना मनुष्य म्हणजे माझी जुनी पापाची प्रवृत्ती, सर्व प्रकारच्या कपट्याच्या वासना, या सर्व त्या वधस्तंभाला खेळल्याच पाहिजे. त्याला कठोरपणे द्यायशी वागलं पाहिजे. वधस्तंभावर त्याला खेळून टाका. आणि मग पुढे संत पौल त्या ठिकाणी 11व्या वचनात म्हणतो, तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे, परंतु देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असे स्वतःला माना. पापाला मेलेले म्हणजे वधस्तंभावर खेळलेले, पण देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असं मी स्वतःला मानलं पाहिजे. ह्या एकमेव गोष्टीतून आपण त्या जुन्या मनुष्याला आपल्यातून बाहेर काढू शकतो. आणि म्हणून तो म्हणतो, आता तुम्ही आपली अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करू नका, तर तुम्ही आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा. कारण तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही, तर तुम्ही कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. होय, ज्या वेळेस या जुना मनुष्य आमच्यातला तो त्या वधस्तंभाला खेळल्यावर आम्ही पापावर विजय मिळू शकतो. ही आजची आमची स्वार्थ आहे. हाच संत पौल कलसेकरास पत्राचा 3रा अध्याय 2रं वचन, तो म्हणतो, वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचं जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेलं आहे.
पाहतो एक फार मोठं रस या ठिकाणी सांगत आहे. आपण वचन सहज नुसतं वाचून विसरून जायचे नाही, त्याचा गहन अर्थ समजून घेणे महत्त्वाचं आहे. तो म्हणतो वरील गोष्टीकडे लक्ष लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झालेला आहात. म्हणजे ह्या जुन्या मनुष्याला आता तुम्ही मृत झालेला आहात. सर्व प्रकारच्या वासना, कपटाच्या वासनांना मुक्त असताना तुम्ही मृत झालेला आहात आणि तुमचं जीवन आता ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवण्यात आलेलं आहे. त्या जीवन तुम्ही गुप्त ठेवलेलं असताना तो म्हणतो ज्यावेळेस तो येशू प्रगट होईल त्यावेळेस तुम्ही देखील प्रत्येकजण गौरवी शरीरात त्याच्याबरोबर प्रगट व्हाल. हे जीवन जे गुप्त ठेवलेलं आहे काही वर्षांपुरतं, काही काळापुरतं गुप्त राहील, पण जेव्हा तो जीवन, आमचं जीवन म्हणजे येशू ख्रिस्त प्रगट होईल तेव्हा तुम्ही आपल्या गौरवी शरीरात पुन्हा त्याच्यासारखं प्रगट केले जाल. आणि म्हणून ते गुप्त ठेवण्यात आलेलं आहे. जो कोणी आपला जुना मनुष्य ठार मारतो आणि नवा मनुष्य धारण करतो त्याला प्रभूच्या द्वितीय आगमनाच्या वेळेस गौरवामध्ये पुन्हा प्रगट केले जाईल असं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून तो काय म्हणतो, म्हणून तुम्ही आपले पृथ्वीवरील अवयव म्हणजे जो जुना मनुष्य आहे ते म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना ह्याचा त्याग तुम्ही करावा. त्याला मूर्तीपूजा म्हणतात. ह्याचा तुम्ही त्याग करावा कारण देवाला त्याचा कोप येतो. ह्या गोष्टीचा आम्ही त्याग करावा कारण आता आमचं जीवन ख्रिस्ताबरोबर गुप्त ठेवून नंतर ते आम्हाला प्रगट होणार आहे. हा संत पौल ज्याचा जुना आणि नवा मनुष्य याचा झगडा चालू आहे तो देखील आम्हाला त्याच्या मनातली कथा आणि व्यथा सांगत आहे. तो म्हणतो मी आपलं शरीर कुदळतो. करंथीकरास पहिलं पत्र याचा 9वा अध्याय 27वे वचन. मी आपलं शरीर कुदळतो आणि त्याला माझा दास करतो. हा जो माझा जुना मनुष्य आहे, माझे डोळे, माझे जीभ, माझं कान, माझे हात आणि पाय अवयव हा प्रत्येक पापाला प्रवृत्त असलेला असतं, त्याला मी कुदळतो तो म्हणतो आणि मी त्याला दास करतो. म्हणजे मी माझ्या शरीराला सांगतो त्यांनी काय केलं पाहिजे. हा जुना मनुष्य याला मी इतका अशक्त आणि कुपोषित केलेला आहे. नवा मनुष्य धारण झाल्यापासून तो मला सामर्थ्यशील झालेला आहे आणि आत्म्याद्वारे ह्या शरीरावर मी विजय मिळवू शकतो. ह्या शरीराला मग कुदळतो. ह्या डोळ्याला खूप वाटतं मी भिरभिरती नजर टाकून नको त्या गोष्टी पाहाव्यात, पण मी माझ्या डोळ्यांना सांगतो काय पाहायचं. ते कुठेही वाटेल ते पाहत नाहीत. आय टेल माय बॉडी व्हॉट इट हॅज टू डू अँड नॉट व्हॉट इट वॉन्ट्स टू डू. माझ्या जिभेने काय बोलायचं मी ठरवतो. मी सांगतो तिला. माझी जीभ माझ्या नियंत्रणामध्ये आहे. माझा नवा मनुष्य जो पवित्र आत्म्याच्या द्वारे मला सामर्थ्यशालीने मिळाले आहे तो माझ्या जुन्या मनुष्याला काम करू देत नाही. माझं शरीर मी कुदळतो, त्याला दास करतो. कारण असं जर केलं नाही तर मी जो दुसऱ्याला घोषणा करणारा तो स्वतः नापसंत ठरलेला असं ठरेल. एवढं सगळं करून मी जर माझं शरीर कुदळलं नाही, त्या जुन्या मनुष्याचा त्याग केला नाही, नवा मनुष्य धारण केला नाही, तर मग किती मंडळ्या मी स्थापन केल्या, किती मोठे उपदेश दिले, किती त्या ठिकाणी पत्र लिहिले, पण या सर्वांच्या नंतर मी नापसंत ठरलेला असं होईल. मला सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळू शकत नाही. ही त्या संत पौलाची भीती आहे. वयाच्या 65व्या वर्षी आतोनात प्रभू येशू ख्रिस्तासाठी श्रम करणारा, मंडळाची स्थापना करणारा संत पौल म्हणतो मला एक भीती वाटते की मी जर माझा जुन्या मनुष्याचा त्याग केला नाही, माझं शरीर कुदळलं नाही, तर शेवटी दुसऱ्यांना भाषण करणारा तो मी स्वतः पसंतीस न उतरलेला असं ठरेल. इतकं भयानक ते आहे. संत पौल जर असं म्हणतो तो तुम्ही आणि मी कोण आहोत. जुना मनुष्याचा त्याग करणं गरजेचं आहे. कपटाच्या वासनेने युक्त मनुष्य काढून टाका आणि त्याला फार कठोरपणे वागवा, त्याला वधस्तंभी खेळा आणि नवा मनुष्य धारण करा की जो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून हा संत पौल गलती याचा 2रा अध्याय 20व्या वचनात म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे. आता मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे. म्हणजे कोण वधस्तंभावर कोण खेळलेला आहे? माझ्यातला जुना मनुष्य. जर त्याने कलसेकराच्या पत्रात सांगितलं जुना मनुष्य माझा खेळलेला आहे मी, आता मी जगतो असं नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. म्हणजे जो नवा मनुष्य आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मी एक नवा मनुष्य म्हणून मी जगत आहे. आणि म्हणून देवाचा सेवक पेत्र हा एक मोठं रहस्य आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. एवढं लक्षपूर्वक आपण ऐकत फार मोठं रहस्य आहे. पेत्र त्याच्या पहिल्या पत्रामध्ये 1 अध्याय 23व्या वचनात तो म्हणतो कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. आपण आताच काय म्हटलं, नवा मनुष्य धारण करायचा आहे, आम्हाला रूपांतरित व्हायचं आहे, आमचा नवा जन्म व्हायला पाहिजे. तो कसा व्हायला पाहिजे? जुना मनुष्याचा त्याग करायचा, नवा मनुष्य धारण करायचा. का?
कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नाही, तर अविनाशी बीजापासून म्हणजे जिवंत व टिकणाऱ्या देवाच्या शब्दाच्या द्वारे नवा जन्म पावलेले आहात. ही एक मेव प्रक्रिया आहे नवा जन्म पावण्याची. तुमच्यामध्ये त्या ठिकाणी जो म्हणतो नाशवंत बीज नाही, अविनाशी बीज आहे. आणि ते तुम्ही काय करत आहात, देवाच्या जिवंत व टिकणारा शब्द. देवाचा शब्द कोण आहे? देवाचा शब्द प्रारंभी शब्द होता आणि शब्द देही झाला. म्हणजे देवाचा शब्द कोण? प्रभू येशू ख्रिस्त, नाही का? त्या प्रभू येशू ख्रिस्त जो जिवंत आणि टिकणारा शब्द आहे, त्याच्याद्वारे तुम्ही नवा जीवन पावलेले आहात असं तो म्हणतो. आणि म्हणून तुमच्यामध्ये एक अविनाशी बीज आहे. आता हे जो शब्द आहे हा कदाचित पहिल्यांदाच आपण ऐकला असेल, पण फार महत्त्वाचा आहे. तुमच्यापैकी जो जुना मनुष्याचा त्याग करून नवा मनुष्य धारण करणार आहे, ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती होणार आहे, त्या क्षणी तुम्ही आपलं शरीर समर्पित केल्यावर तुमच्यामध्ये एक अविनाशी बीज टाकलं जातं. हे अविनाशी बीज प्रत्येकामध्ये नाही. ज्यांचा नवा जन्म झालेला आहे, जे पापाकडे पाठ करून एक नवा जन्म किंवा नवी उत्पत्ती होऊन देवाला प्रिय असं जीवन, संतुष्ट जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यामध्ये एक अविनाशी बीज आहे. हे प्रत्येकामध्ये नाही. आणि मग एक लक्षात घ्या, तो म्हणतो हे जे अविनाशी बीज आहे फार महत्त्वाचं आहे. कारण जसं बी पेरलं जातं त्याचं झाड उगवलं जातं. हा निसर्गाचा नियम आहे, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. जर तुम्ही चिक्कूचं बी पेरलं तर काय होईल? त्या ठिकाणी चिक्कूचं झाड येईल, त्याला चिक्कू येतील. पेरूचं बी पेरलं तर पेरूचं झाड येईल आणि त्याला पेरूच येतील. मग जर तुम्ही अविनाशी बी तुमच्यामध्ये ते टाकलेलं आहे, ते बी आत्ता त्याचा छोटा आहे. तुम्हाला लक्षात असतं की चिक्कूचं बी किंवा पेरूचं किती असतं? अगदी छोटं असतं. पण ज्या वेळेस ते बी जमिनीत टाकलं जातं त्यावेळेस ते अंधकारमय जगामध्ये, एक वेगळ्या जगामध्ये ते जातं. ते बी आता पृथ्वीचं सोडून खाली जमिनीत पेरलं जातं. पृथ्वीवरील सौंदर्यता, पृथ्वीवरील सर्व गोष्टी, सुख समृद्धी, ह्याला त्या ठिकाणी त्याला त्याग करावा लागतो. त्यापासून ते विभक्त होतं, अलिप्त होतं, खोल अंधारात जातं. मातीचा दबाव त्याच्यावर येतो. त्या बीचं स्वतःचं अस्तित्व निघून जातं. ते बी फुटतं, परंतु हळूहळू ते बी मूळ धरायला लागतं. आणि मूळ धरल्यावर जमिनीतून छोटंसं त्या ठिकाणी अंकुर येतं. त्या अंकुराला पालवी फुटती, त्याचं एक छोटं रोप होतं. मग रोपाचं नंतर एक मोठं वृक्ष होतं. ते बीचं अस्तित्व जातं, पण त्याचा परिणाम काय होतो? दिसायला एक मोठं वृक्ष तयार झालेलं असतं. अगदी तसंच तो म्हणतो तुमच्यामध्ये आता या मर्त्य देहामध्ये एक अविनाशी बीज आहे. ते बी स्वरूपात आहे. तुम्हाला त्याचा परिणाम आत्ता दिसणार नाही. मग जर तुम्ही नवा मनुष्य धारण केला आणि देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती म्हणून जगला, तर मरेपर्यंत ते अविनाशी बीच्या स्वरूपात तुमच्यामध्ये राहणार. तुमचं आयुष्य 70 किंवा 80 वर्ष, 80 वर्ष संपल्यावर हे जे देह आहे हा मातीला मिळणार, कारण मनुष्य मर्त्य आहे. हा देह मातीला माती मिळणार, कारण परमेश्वर म्हटलं आहे आदामा तुझी निर्मिती मातीपासून आहे आणि मातीला माती जाऊन मिळणार. हा देह माती होणार, पण त्या देहा जो मर्त्य देह होता त्याच्याबरोबर ते अविनाशी बी तसंच रुजलं जाणार. काही काळापुरतं ते बी तसंच असणार आहे. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन होईल त्यावेळेस आम्ही एक गौरवी शरीरामध्ये उठवलो जाऊ आणि त्याचा परिणाम काय होईल? हे अविनाशी बी जागृत होईल. त्याचं एक अविनाशी जीवनामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होणार आहे. कारण जसं बी तसंच झाड. चिक्कूच्या बीला चिक्कूचं झाड येतं, तर अविनाशी बी जर तुमच्यामध्ये पेरले गेले तर तुमच्यामध्ये एक अविनाशी जीवन वाट पाहत आहे. आम्ही लक्षात ठेवा. हे अविनाशी बी आज कुणामध्ये? प्रत्येकामध्ये नाही. ज्यांनी नवा मनुष्य पण धारण करण्याचा निश्चय केलेला आहे त्याच्यामध्ये एक अविनाशी बी पेरलं गेलेलं आहे. कालांतराने प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा त्याचा एक मोठा वृक्ष झालेला असेल. म्हणजे अविनाशी जीवन, सार्वकालिक जीवन हे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे मोठं रहस्य या ठिकाणी पेत्र आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून योहान त्याच्या पत्रामध्ये म्हणतो, पहिलंच पत्र याचा 3रा अध्याय 2रं वचन, आपण आता देवाची मुले आहोत. पुढे आपण काय होईल आपल्याला प्रगट झालेलं नाही, पण जेव्हा येशू पुन्हा येईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे मात्र आपल्याला माहिती आहे. तेच त्या अविनाशी बी आहे जे नवा मनुष्य धारण केलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये पेरलेला आहे. आम्ही येशू ख्रिस्तासारखं होणार. आणि म्हणून तो म्हणतो जर तुम्हाला हे माहिती असेल तर नुसतं हात घडी करून तुम्ही थांबू नका. जो कोणी ह्या विषयीची आशा बाळगतो, जसा येशू शुद्ध आहे तसं स्वतःला शुद्ध करतो. योहान त्याच्या पत्रामध्ये सांगतो येशू येईल तेव्हा आम्ही त्याच्यासारखे होऊ. पण जो कोणी ह्याच्याविषयीची आशा बाळगतो, जसा तो शुद्ध आहे तसं स्वतःला शुद्ध करतो. स्वतःचं शुद्धीकरण म्हणजे काय? जुन्या मनुष्याचा त्याग आणि नवा मनुष्य धारण करणे, ह्यालाच म्हणतात शुद्धीकरण. हे आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शेवटी संत पौल
करंथीकरास पहिलं पत्र याचा 15वा अध्याय 1 वचन, मृतांच्या पुनरुत्थानाविषयी तो बोलत आहे आणि तो म्हणतो, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. पुन्हा एक वार पहा किती मोठे रहस्य पौल या ठिकाणी सांगत आहे. मी तुम्हाला एक रहस्य सांगतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ. कसे बदलून जाऊ? क्षणात, निमिषात, शेवटचा कर्ण वाजला की आपण बदलून जाऊ. कारण कर्ण वाजेल त्यावेळी जे मेलेले ते अविनाशी उठविले जातील आणि ते बदलून जातील. त्या ठिकाणी तो सांगत आहे, हे जे अविनाशी बी मध्ये आम्ही मेलेलो आहोत, शेवटचा कर्ण वाजला की आम्ही गौरवी शरीरामध्ये अविनाशी जीवन जगण्यासाठी उठणार आहोत. आणि म्हणून तो म्हणतो, ज्यावेळेस विनाशी पण हे अविनाशामध्ये गिळलं जाईल, मर्त्य ते अमर्त्यामध्ये गिळले जाईल, तेव्हा शास्त्रलेख पूर्ण होईल. अरे मरणा तुझी नांगी कुठे? अरे मरणा तुझा विजय कुठे? मरणाची नांगी पाप, पापाचं बळ नियमशास्त्र, पण जो देव येशूच्याद्वारे आम्हाला जीवन देतो त्याची स्तुती असो. हे ते रहस्य प्रियांनो, जे विनाशी आहे ते अविनाशीमध्ये त्याचं रूपांतर होणं आवश्यक आहे. जे मर्त्य आहे ते अमर्त्य याच्यामध्ये रूपांतरित होणं आवश्यक आहे. ते कधी होईल? आम्ही जुना मनुष्याचा त्याग करून नवा मनुष्य धारण केला की आमच्यामध्ये ते अविनाशी बी टाकलं जाईल आणि शेवटल्या दिवसामध्ये आम्हाला अविनाशी जीवन आमची वाट पाहत आहे. ते करण्यासाठी पवित्र आत्मे आपल्याला सहाय्य करू. आत्ममंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. प्रार्थना करूया. स्वर्गीय पिते, आम्ही कबूल करतो आत्तापर्यंत आमच्यातला जो जुना मनुष्य आहे, पापाला प्रवृत्त असलेला, पापाकडे धाव घेणारा, पापामध्ये सुखवणारा, ते जुन्या मनुष्य आतापर्यंत प्रबळ होता, शक्तिशाली होता. परंतु आज तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला सांगून दिलेला आहेस की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही नवा मनुष्य धारण करू शकतो. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती होण्यासाठी, नवा मनुष्य जो पवित्रतेने नीतिमत्वाने भरलेला आहे धारण करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.